मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 21. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. त्या डाळिंबी रंगाच्या दाखव ग, यावेळी थोड्याशा वेगळ्या. इतके वर्ष हिरव्याच घालत होते, माझी पैठणीही त्याच रंगाची आहे. आत्याबाई सुनीताताईंना भिंतीकडच्या बॉक्समधील बांगड्या दाखवण्यास सांगत होत्या. चुडा भरण्याचा कार्यक्रम. सतरंजीवर मांडलेले काचेच्या बांगड्यांचे बॉक्स, मुख्यत्वे हिरव्या, काही जर्द तर काही पोपटी, काहींवर बारीक ठिपके तर काहींवर टप्पोरी नक्षी, काही लाल तर काही डाळिंबीही, लहान मोठे सर्वच आकार. मम्मा, बँगल्सचं शॉपच घरी आलंय असं वाटतंय ना? मेघाजवळ बसत जिया डोळे विस्फारून त्या रंगीबेरंगी बॉक्सकडे पाहत होती. लग्नापूर्वी चुडा भरणे हा कार्यक्रम जियासाठी अप्रूप. आजपर्यंत ड्रेसवर मॅचिंग बँगल्स दादीजी नाहीतर मम्माने शॉपमधूनच घेऊन दिलेल्या, नेहमीच मेटलच्या बांगड्या. पण आज या काचेच्या बांगड्यांचे बॉक्स पाहून डोळे चमकलेले. एक दोन बांगड्या उचलून कानाशी आवाज करून पाहिले. किणकिण ऐकून खुदकन हसू उमटले. बट मम्मा, तुझ्या साडीला मॅचिंग कलर यात नाही. मम्माच्या साडीचा रंग आठवत नजर बॉक्सवरून फिरत होती. बाळा, तुझ्या मम्माला हिरवा चुडा भरायचा, नवरी आहे ती. सुनीता मावशींनी गाल ओढतच जियाचे कौतुक केले. नवरी, माझी मम्मा. त्या इवल्याशा ओठांवर हात ठेवतच जियाचं गोड हसणं. जर्द हिरव्या रंगाचा चुडा पाहून मम्मीजींचं कालचं बोलणं आठवलं. पंजाबी लग्न पद्धतीत खरं तर लाल रंगाचा चुडा काल मम्मीजींनी ओटीत दिला मला, पण म्हणाल्या एकच बांगडी शगुन म्हणून घाल, बाकी हिरवा चुडाच घाल. नऊवारी साडीवर हिरवा चुडा छान दिसतो, कौतुकाने सांगत होत्या. राजीव, मम्मीजी, पापाजी, रिधिमा सर्वांनीच किती सहज महाराष्ट्रीयन पद्धतींना मान्य केलं. ना कुठला हट्ट, ना कुठला आग्रह. हातातील 2 लाल बांगड्या सुनीताताईंकडे सोपवल्या. त्याचं महत्त्वही सांगितलं. त्यांनीही तेवढ्याच कौतुकाने सासूबाईंच्या प्रेमाला मान देत चुडा भरताना लाल बांगड्यांना अग्रक्रमी ठेवले. अरे जरा रुको, हम भी तो है. दारातून आलेला रिधिमा अन श्वेताचा आवाज. या इथे कशा? हळदीला संध्याकाळी येणार म्हणाल्या. तसे तर आम्ही बांगड्या भरायचं आमंत्रण मेहरा फॅमिलीत सगळ्यांनाच दिलेलं, पण हिरव्या बांगड्या भरण्यात फारसा कुणाला रस नाही असं वाटलं. ठीक आहे ना, त्यांची पद्धत वेगळी, त्यांना डिझायनर बांगड्या घालायच्या असतील, आपण का उगाच काचेच्या बांगड्यांचा आग्रह करा. श्वेता आणि रिधिमा दिदींना हौस आहे, त्यांनी मापाची बांगडी काल दिलेली, त्यांच्यासाठी मी हिरव्या बांगड्या घेऊन ठेवणार होते. मेघाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य काही कमी होईना. सॉरी, वो कल पता नहीं था ना कि चुडा घातला की फिर उतार नहीं सकते ना. रिधिमा दींचं हळूच तिच्या कानात सांगणं तिला अजूनच कोड्यात टाकत होतं. पण दी आणि श्वेताच्या पर्समधून बाहेर पडलेल्या ज्वेलरी बॉक्सने तिला उत्तर दिलेच. बांद्राच्या त्याच शोरूमचे बॉक्स जिथे मंगळसूत्र घेतलेलं. हिच्या पाठी तिच्यासाठी दागिन्यांची खरेदी झालीच हे कळून चुकलं. हिरव्या बांगड्यांच्या मध्ये गुंफवल्या जाणाऱ्या सोन्याच्या बांगड्या. बहुतेक आई नाहीतर मधुराने सकाळी कळवलं असणार. चुडा घातला की पुन्हा सोन्याच्या बांगड्यांसाठी काढणं योग्य नाही, म्हणून बिचाऱ्या दोघी धावत पळत झिरकॉनवर. बांगड्यांचे 3 वेगवेगळे प्रकार प्रथमच पाहत होती. काहीसं लटक्या रागात रिधिमा दीनकडे पाहिलं. दी, हे कशासाठी? कानातच विचारलं. ऐसे कैसे? मॉम, निशा चाची आणि मी, हमारा भी तो हक है ना. लाडकी बहू आणि प्यारी भाभी के लिए ये गहने, चलो जल्दी से पहनो. मेघाच्या गालावर ओघळणारा अश्रू तिने अलगट टिपला. मॉम पण येणार होती, बट खूप मेहमान आहेत ना, सो आम्हाला पाठवलं. गोड हसतच समजावलं.
सॉरी हां, तुम्हाला धावपळ झाली. माझ्या काल लक्षात आलंच नाही. मधुरा वहिनीनेही मागे बसत रिधिमा दीनची माफी मागितली. इट्स ओके यार, चलता है. शादी का घर है, बहुत काम होते हैं. आई कैन अंडरस्टैंड. एटलीस्ट हमें भाभी को मिलने का मौका तो मिला. कोई बेचारा वहां तरस रहा है इनकी एक झलक के लिए. पर क्या करे, ये ट्रेडिशन एंड ऑल. जुदाई जुदाई. मेघाची हनुवटी धरत मधुराकडे पाहून डोळे मिचकावत कुजबुज करणं. दोघीही मिश्किल हसत होत्या आणि त्यांच्या नुसत्या उल्लेखाने हिच्या गालावर लाली. रिधुदी, भाभी की मेहंदी तो देखो. हाय, क्या गहरा रंग है. किसी के प्यार का. मेघाचे हात हातात घेत श्वेताचा खट्याळपणा. हो श्वेता आंटी, माझं मम्मावर खूप प्रेम आहे आणि मम्माचं माझ्यावर. सी, आमच्या दोघींची मेहंदी ब्युटिफुल अँड डार्क डार्क. जियाने हात उंचावत सगळ्यांना दाखवले आणि तिच्या निरागस उत्तरावर सर्व बायकांच्या हसण्याचा खळखळाट. हिरव्या आणि सोन्याच्या बांगड्यांनी सजलेला तो चुडा, सौभाग्याचं लेणं. हातात भरून देणाऱ्या रिधिमा, श्वेता, मधुरा, आई आणि चिमुकली जिया. शगुनची लाल बांगडी तिनेच हातात घातली. आईला चुडा भरणारी लाडकी लेक. सर्वच आगळं वेगळं. घरचं केळवण. पंक्तीला मेघाच्या सोबत जिया, रिधिमा आणि श्वेताही. नवनवीन महाराष्ट्रीयन पद्धती एन्जॉय करणाऱ्या मेघाच्या महाराष्ट्रीयन कुटुंबात सहजच सामावल्या गेलेल्या या दोनही नणंदा. सर्वांसाठीच अप्रूप होतं. दुपारी मेहरा विलावर परतताना आर्याही निघाली, पण जियाला जायचं नव्हतं. संध्याकाळी मम्माची हळद आहे, मी इथेच थांबणार, हा हट्ट. मेघाने जवळ बोलावले अन कानात हळूच काहीतरी सांगितले. जियाचे डोळे चमकले. एका क्षणात डॅडकडे जायची तयारी. मेहरा विलावर हळदीची जय्यत तयारी. मुळात राजीव हळद लावून घेण्यास तयार आहे याचेच आश्चर्य सर्वांना. पूजेत पंडितजींनी कपाळाला नाम लावतानाही डोळे बारीक करत नाखुशीच्या आठ्यांचं प्रदर्शन करणारा राजीव. रंगपंचमीला जिया, मॉम, डॅड कोणाच्याही हाकेला ओ न देता रूम मध्येच बसणारा राजीव. आपल्या सफेद शर्टवर बारीकसा शाईचा डागही सहन न होणारा राजीव. चक्क आपले हात, पाय, चेहरा हळदीने रंगवून घेण्यास राजी झाला. कसं शक्य आहे? गॉड, व्हॉट शुड आय वियर? समथिंग डार्क अँड ओल्ड. ये हल्दी के बाद तो वो ड्रेस वेस्ट ही हो जाएगा. हातातील 2 डार्क टी शर्ट्स, एक ब्लू एक ग्रे. यातला कोणता जास्त ओल्ड आहे हे ठरवण्यात गढलेला तो. एक्चुअली ऑल दिस इज हैपनिंग बिकॉज ऑफ मेघा. विधिवत शादी चाहिए. जो काम 2 सिग्नेचर्स में हो सकता था, उसके लिए ये हल्दी एंड फिर से कल 4 घंटे की पूजा. लग्न गेलं ते वॉर्ड्रोब मध्ये समोर ठेवलेल्या लग्नाच्या ड्रेसवर. उद्या तो घालायचा आहे या विचारानेच डोळे गच्च मिटले. मेहराजी, माझ्यासाठी एवढं पण नाही करणार का? कानात तिची मधुर साद. मेघा. अलगद डोळे उघडले. कुणीच नव्हतं आसपास, फक्त तिचा भास. भाई, हाक देतच रिधिमा आत. ये नाही, व्हाईट कुर्ता. वॉर्ड्रोब मधून काढून हातात सोपवला. ये खराब हो जाएगा. चिडतच त्याचं सांगणं. होने दो, वैसे भी तुम इसे दोबारा तो पहनने वाले नहीं हो, तो लग जाने दो हल्दी. रिधिमाच्या बोलण्यावर विचारात तर पडला. या, शी इज राईट. रोकानंतर मी घातला नाही. आय डोंट लाईक इट. होने दो खराब, मुझे क्या. खांदे उडवत स्वतःच मंजुरी दिली. सवयीने स्लीव्स फोल्ड करत जिन्यावरून उतरणारा राजीव. समोर जमलेले महिला मंडळ. पाय जिन्यावरून घसरतो की काय असे वाटले. मॉम सेड ओनली 5 फिमेल्स हळदी लावणार, बट इथे ऑल सिनियर ज्युनियर फिमेल्स, हे सगळे मला हल्दी लावणार. भाई चलो. रिधिमा आणि श्वेता एक एक हात धरून
जवळजवळ ओढतच त्याला चौरंगाकडे घेऊन निघाल्या. उपस्थित सर्व बुवाजी, मासीजी, मामीजी, कझिन्सच्या वाईफ आणि कझिन सिस्टर्स कौतुकाने त्याला न्याहाळत होत्या. सर्वांना पाहून कसनुसं हसला. आता काही सुटका नाही, समजलेलं. चौरंगावर बसला. ओल्या हळदीने टच्च भरलेला भला मोठा बाऊल पाहून घाम फुटायचा बाकी होता. ही सर्व आपल्या अंगावर लागणार आहे. दादीजी, आम्ही फर्स्ट. आर्या आणि जियाची लाडीगोडी. हा गुडिया, तुम्हीच लावा फर्स्ट, असं म्हणत दादीजी समजावत होत्या की हळद लावायची कशी. रंगपंचमीची प्रचंड आवड असलेली आर्या डॅडला हळद लावण्याच्या विचारानेच उत्साह संचारलेला. तिने मूठभर हळद हातात घेतलेली पाहून राजीव पाठी सरकला. आर्या, यू आर माय प्रिन्सेस, डोंट डू दिस प्लीज. डॅडची गयावया ऐकून महिला मंडळ खिखी हसत होते. आर्यालाही दया आलीच. डॅड, आम्हाला संडेला क्लबला फिरायला नेणार ना? कानात कुजबुजत मागणी आणि गोड ब्लॅकमेल. हा, नेतो, पक्का प्रॉमिस. त्याच्या वचनावर आर्याच्या हातातील हळदी खूपच कमी झाली. डॅडच्या गालाला हळदी लावण्यातच तिला जास्त इंटरेस्ट. त्यानेही हौशेने लावून घेतलीच. मला पण लावा ना हळद. डॅडकडे हाही हट्ट. मोठ्याने हसत त्याने स्वतःच्याच गालाची हळद काढून आर्याच्या गालाला लावली अन मॅडम खुश. आर्या पाठी जिया. डॅड, ही माझ्याकडून. डाव्या गालावर लावली. आणि ही मम्माकडून. उजव्या गालावर लावताना कानात सांगितलं. डोळे विस्फारले त्याचे. स्वीटू, हळूच आवाजात भुवया उंचावल्या त्याने. ये क्या हो रहा है? इशाऱ्यानेच विचारलं. मम्मा तुला हल्दी कशी लावणार? शी कांट मीट यू. तिने मला लावायला सांगितली. क्यूट ना? खुदकन हसली ती. राजीवला समजेना नक्की काय प्रतिक्रिया द्यावी. हलकसं हसत फक्त मानेनेच होकार दिला. पण जियाच्या रूपात हळद लावणारी मेघा डोळ्यासमोर आलीच. मेघा, ये बढिया है. मी तुम्हाला भेटायचं नाही, तुम्ही इथे येऊ शकत नाही. ये हल्दी का आइडिया अच्छा था. शी इज क्रेजी. ऐसे नहीं तो वैसे. आपकी हल्दी हमारे गालों पे है, वैसे ही जैसे आपका कोमल हात था उस दिन. खूप गोड आहात तुम्ही, असं म्हणताना तिच्या दिवा स्वप्नात रममाणतो. आत्तापर्यंत 4 सिनियर महिलांनी हातावर, पायावर, गालावर हळद लावून झालेली. मॉमची हाक आणि साहेब स्वप्नातून जागे. हो गया, डन. उठून उभं राहायची तयारी. भाई, अभी तो सिर्फ शुरुआत है, बैठिए. श्वेताने खेचून बसवलंच खाली. नाईलाज. हळदीने माखलेले हात आणि पाय बघून शिरशिरी येत होती. पण समोर मॉम आणि बुवाजी. सकाळीच पूजेला लेट आल्याबद्दल ओरडा खाऊन झालेला. आणि आता पुन्हा बुवाजींना क्रोधिष्ठ अवस्थेत बघायचे नव्हते. बसला शांतपणे, पण गंभीर चेहरा, कपाळावर आठ्या. छोट्या कझिन्स आणि भाभीजी काहीशा भीतच 2-2 बोटं हळदी लावून दूर झाल्या. कोपिष्ट राजीवचा राग सगळ्यांनाच परिचयाचा. कधी कुणावर आणि का चिडेल सांगणे कठीण. लेकाला हळद लावताना रीमाजी गहिवरल्या. काही क्षण ओंजळीत चेहरा तसाच धरून ठेवला. राजीवही स्तब्ध. काय बोलावं? आपको भी लगाऊंगा. काहीच न सुचून बाऊलमधली हळद घेत मॉमच्या चेहऱ्याला लावणारा राजीव खदखदून हसत होता. बदमाश. त्याला हलकेच चापट देत उठून उभ्या. पण अनेक वर्षांनी दिसलेलं राजीवचं हे आनंदी रूप डोळ्यात साठवत मनातच मेघाचे आभार मानत होत्या. तिच्या सहवासात बदलणारा, आयुष्य भरभरून जगायला शिकणारा राजीव. इट्स आवर टर्न भाई. सगळ्यात शेवटी लाडक्या बहिणी रिधिमा आणि श्वेता. उरलेली सगळी हळद भाईवर माखून द्यायची हा प्लॅन. श्वेता, रिधू, नो. डोळे मोठे करतच त्यांना जरब देतच होता की हॅपी हल्दी भाई.
पाठून आलेले अभिचे हात अन मूठभर हळद त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर फासली. गाल, कपाळ, हनुवटी आणि मानही. नॅनो सेकंदात झालेला अटॅक. काय झालं कळेपर्यंत अभि दूर पळाला. यू इडियट! राजीवची गर्जना. अन बाऊलमधील मूठभर हळद उचलून राजीव अभिपाठी धावला. यू विल पे फॉर दिस. भाई, हल्दी गुड फॉर फेस. आपने फेशियल नहीं किया ना, इसलिए ये फेस पैक नॅचरल. डायनिंग भोवती गोल फिरत भाईला चकवत स्पष्टीकरण देणारा अभि. और तुम कौन हो? ब्युटी एक्सपर्ट? रुको तुम्हें दिखाता हूं. दात ओठ खातच त्याच्या पाठी राजीव. लिव्हिंग रूमभर धावणारे राजीव आणि अभि. त्या पाठी श्वेता आणि रिधिमाही. संधी मिळेल तिथे आणि तशी भाईला पकडून हळद लावण्याची मजा. राजीवनेही त्या तिघांना हळदीने माखवले. लिव्हिंग रूमभर हळद खेळत पकडापकडी. आर्या, जिया, काव्याही सामील. मम्मीजी, अरे रुको! ओरडून थकल्या. कपाळाला हात लावूनच सोफ्यावर बसल्या. हळदी कार्यक्रमाची ही अशी समाप्ती त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. राजीव हसत होता. धावत पळत हळद खेळत होता. ही कुणाची आयडिया? सुंदर आहेत हे दागिने. मैथिली मेघाच्या केसात फुलांची बिंदी बसवत होती. ते माझीच. हातातील भरगच्च चुड्यावर बोट फिरवतच तिचं उत्तर. अगं मैथिली, इथेही राजीव जवळ हवेत तिला. बेडवर निवांत बसत प्रियाचं मधाळ आवाजात कुजबुजणं. फुलाच्या दागिन्यातील कमळाच्या नाजूक पाकळ्यांकडे इशारा केला अन मेघानेही रागीट कटाक्ष टाकलाच, पण तो लटकाच. आगाऊ कुच्ची, सगळंच सगळ्यांना सांगतात का? आता मी सहज हिला विचारलं, फुलांच्या दागिन्यात कमळाचा वापर होतो का? तर ख्याख्या करून हसली. माकडे प्रिये, मिळाले मला हवे तसे दागिने, तेही ताज्या फुलांचे. थँक्स टू शंभू काका, त्यांनीच तर मदत केली मला. त्या दिवशी बागकाम करताना सहज विचारलं मी. म्हणाले, बहुरानी आप सिर्फ बताओ आपको कैसे जेवर चाहिए, मैं बनाकर ले आऊंगा. मग काय, मी डिझाईन सांगितलं. तासाभरापूर्वी पाठवलेत त्यांनी मनोज भाईंच्या हाती. शंभू काका, तुसी ग्रेट हो. निशिगंधाच्या कळ्या अन निळसर कमळाच्या नाजूक पाकळ्यांनी घडलेले ते दागिने तिच्या जर्द पिवळ्या चंदेरी साडीतलं रूप खुलवत होते. मेहराविलावर हळद झाली असेल ना? राजीवनी नीट लावून घेतली असेल ना? की गाल फुगवून बसलेत? श्वेता, रिधिमादी कुणाचाच मेसेज नाही. राजीव, थोडी तरी हळद लावून घ्या हो, नाहीतर तुमची उष्टी हळद माझ्यासाठी. या विचारानेच शहारा दंडावर हात फिरवत स्वतःशीच हसली. ओ मॅडम, तुमच्या अहोंच्या स्वप्नातून बाहेर या. ते नाही, पण त्यांची उष्टी हळद आलीये, चला लवकर. कानावर फुंकर घालतच प्रिया जाग करत होती. वळून पाहिलं तर दारात जिया, हातात चांदीचा बाऊल. डॅडची हळद मम्मासाठी घेऊन आलेली प्रिन्सेस. हळदी नंतरची अंघोळ आवरून नुकताच खाली आला, पण घरात सामसूम. सर्वच जण मेघाकडे हळदीला. लिव्हिंग रूमची साफसफाई झालेली, तरीही त्यांनी खेळलेल्या हळदीच्या खुणा काही कोपऱ्यात मागे उरलेल्या. आणि आता राहून राहून स्वतःवरच आश्चर्य वाटत होते की शिस्तप्रिय मी आणि हळद खेळलो. पायाशी घुटमळणाऱ्या सिंबाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तुला पण नाही नेलं ना? मला पण नाही. जाऊ दे, आपण दोघे तर आहोत ना एकमेकांना कंपनी. मेघा, मेरी हल्दी भेजी है खास आपके लिए. आज तो आपने हमें रोक लिया. ठीक है, श्वेता की शादी में देखते हैं, तब तो आप हमें रोक नहीं पाएंगी. और फिर आप देखिए हम आपको हल्दी में कैसे रंगते हैं. झिरकॉन सोसायटीच्या मिनी हॉलमध्ये आजच्या हळदी सोहळ्याची व्यवस्था. दोन्ही कडची मिळून 50 एक नातेवाईक तर होतेच. घर अपुरच पडणार होतं. मग बाबांची युक्ती,
छोट्या समारंभासाठी वापरात येणारा मिनी हॉल बाबांनी लगेच बुक केलाच. चौरंगावर बसलेली मेघा, गुडघ्यांवर हाताचे पंजे घट्ट रोवलेले, मनातील हुरहुर शांत करत, बावरलेली नजर मध्येच नातेवाईकांकडे तर क्षणात खाली झुकत होती. सर्वजण हजर होते, पण आई आणि मम्मीजींचं पहिले आप सुरू. शेजारी बसलेली जियाही गोंधळात. उठली जागेवरून. ध्यानीमनी नसताना कुणालाच काही न विचारता हळद घेत मम्माच्या गालाला. मेघा दचकली त्या थंडगार स्पर्शाने. अन जियाला पाहून आश्चर्य. मी काय करू? डॅडने सांगितलेलं तुला हळद लावायला. कुणी सुरूच करत नाही. किती वेळ वाट पाहू? मग मीच लावली. बरंचसं मोठ्यानेच बोलली. अन मेघा सकट सर्वच क्षणभर स्तब्ध. आणि पुढच्याच क्षणी हास्याचे लोट. डॅडने हळद लावायला सांगितली हे सगळ्यांनीच ऐकलेलं. लव्ह यू मम्मा. दुसऱ्या गालावर पापी देत जिया धावली आर्याकडे खेळायला. कुणी काही बोलण्याआधी गायब. जियानेच सुरुवात केली म्हटल्यावर पाठवून मम्मीजीही आल्या. मेरे राजीव की मेघा के लिए खास हल्दी. प्रेमाने पायावर, हातावर, गालावर हळद चढवणाऱ्या मम्मीजी. राजीव, त्या दिवशी विचारलं तुम्ही मी येऊ का हळद लावायला? कसं काय हो म्हणू मी? नसतंच जमलं मला तुमच्याकडून हळद लावून घेणं. पण तुमचं अस्तित्व आहे ना इथे, या उष्ट्या हळदीत मिसळलेला तुमचा अलवार स्पर्श आणि भिनलेला मंद मंद सुगंध. मेघे, हळद हातावर चढतेय अन रंग गालावर गडद होतोय. क्या बात है. प्रिया उजवा हात हळदीने भरत होती. बघ बघ कशी लाजतीये. अगं फक्त आम्हीच आहोत, तुमचे अहो नाही. मैथिली ताई पावलावर असे हात फिरवत होती की गुदगुल्या. हाँ मेघा, एक काम करते हैं, थोड़ी सी हल्दी रख ही देते हैं. कल रात आराम से एक दूसरे को लगाना, भाई को भी मौका मिले. पाठी उभी राहत, कानात कुजबुजत मेघाच्या गालावर हळदीचे हळुवार हात फिरवणारी रिधिमा. अंग आकसून, डोळे गच्च मिटून शहारे शांत करणारी मेघा. देवा, सोडव मला. उद्या लग्न झालं की या सगळ्या जणींच्या छळातून माझी सुटका. राजीव सोबत असतील कायम. पण त्यांच्याही मनावर रोमॅन्टिक भूताने आक्रमण केलेलं आहेच. राजीव, तुम्हीही छळताच की मला गोड गोड बोलून. देवा, माझं काही खरं नाही. हळदीचा कार्यक्रम छान पार पडला. धावत धावत अगदी शेवटी पूरब आलाच. जा मेघा, जी ले अपनी जिंदगी, असं म्हणत तिला मनसोक्त हळद गालाला लावली. तिनेही त्यातलीच काढून पूरबच्या गालावर चोळली. बच्चा, मेरा आशीर्वाद है, तुम्हारी भी शादी जल्दी हो जाएगी. त्याच्याच फिल्मी भाषेत उत्तर देत दोघेही मोठ्याने हसले. दोघांच्याही डोळ्यात हलकसं पाणी. ही मैत्री अशीच निखळ राहू दे सदैव. नजरेने नजरेला दिलेलं वचन. भाभी, प्लीज मुझे भी आशीर्वाद दे दो. डिसेंबर तक कौन वेट करेगा? अभिमन्यूही पुढ्यात येऊन बसला. चुप बैठो, शादी डिसेंबर में ही होगी, सब फाइनल हो चुका है. त्याचा कान धरतच उठवणारी श्वेता. मेघाने आशीर्वाद देऊनही काहीच फायदा नव्हता. हळदी कार्यक्रमाच्या अंती अंताक्षरी खेळण्याची सजेशन मेहरा फॅमिलीकडून. संगीत नाही तर ठीक, पण काहीतरी गाणं बजावणं व्हायलाच हवं. त्यांचंही शास्त्र असतंच की. जेवणे उरकून सर्वच निवांत. मग काय, मुलाकडचे विरुद्ध मुलीकडचे, हिरिरीने भाग घेणारे सर्वच सिनियर मेंबर्स. एक से बडकर एक गाणी, जुन्या जमान्यातली. चढाओढी, कुरघोडी, अगदी वादावादीही. अन सोडवायला मध्ये अभिमन्यू, श्वेता, रिधिमा आणि गौरवजी. न से बोलिये. बुवाजींचा आवाज. मुलीकडच्यांना चॅलेंज. या आधीही न ची पुष्कळ गाणी गाऊन संपलेली. पटकन कुठलं आठवेना. मावशी, मामी एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग.
मेघाजवळ बसलेल्या जियाचं अचानक गाणं. तिनेही चमकून पाहिलं. अरे तुम हमारी टीम में हो जिया, उनकी साइड से मत गाओ. समोरून चाचीजी ओरडल्या. असं कसं? ती आमची पण नात आहे, आमच्या टीम मध्ये आहे ती. तू गा ग जिया, बघू कोण अडवतं ते. आत्याबाई पदर खोचूनच उभ्या. ऐसे कैसे आपकी टीम में? हमारे राजीव की स्वीटू है वो. बुवाजीही ठसक्यात. राजीव आमचेही जावई बापू आहेत, जियाही आमचीच, आमच्याच टीम मध्ये. मामीजीही ठाम उभ्या. आता अंताक्षरीत तिसरं महायुद्ध होतं की काय? जिया गांगरून मेघाच्या कुशीत. चढलेले आवाज ऐकून आर्याही हळूच येऊन बसलेली जवळ. शांत. बुवाजी, मासीजी, मामीजी आणि आत्याजी. हात जोडून मध्ये उभी श्वेता. मुझे लगता है जिया और आर्या की वजह से ही हम सब यहाँ एक साथ हैं, तो अब ये आखिरी गाना सब साथ मिलकर गाते हैं. वैसे भी हम सब एक ही टीम में हैं, मेघा और राजीव भाई की टीम. श्वेताने सहजच सोडवलेलं लुटूपुटूचं भांडण. अन आता सर्वजण तालासुरात एक साथ गात होते. हे खास गाणं नवरी मेघासाठी. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. येस, 12 वाजले. आय थिंक शी मस्ट बी फ्री नाव. आमचे सगळे रिलेटिव्स तर 10 वाजता आले, सो हल्दी इज ओव्हर. आय गेस मेघाचे रिलेटिव्स पण टायर्ड होऊन झोपले असतील. अँड शी मेसेज मी 12 वाजता बोलू. अधीरतेने नंबर डायल केलाच. हॅलो जिजाजी, काय म्हणताय? अनोळखी आवाज कानावर पडला. गडबडला. हु इज दिस? व्हेअर इज मेघा? चुकीचा नंबर डायल केला का? चेक केलं तर मेघाचाच नंबर होता. अहो मी श्रेया, तुमच्या साखरपुड्याला डान्स नाही का केला? पुण्याची श्रेया, सागरची वाईफ. तिची लांब लचक ओळख परेड देऊनही याच्या डोक्यात प्रकाश पडेना. ओ ओके, हॅलो, हाऊ आर यू? औपचारिकता म्हणून विचारणे भाग. कॉल कट करावा का या विचारात, पण थोडे आगाऊपणाचे वाटेल हाही विचार मनात. काय हो, मेघाने किती वाट बघितली, का नाही आलात? मेघाला तुम्ही हळद नाही लावायची ठीक, पण आपण सोबत जेवलो असतो ना. पुन्हा नवीन आवाज कानावर. आता कोण? डोळे विस्फारले त्याचे. जिचा आवाज ऐकण्याची आतुरता आहे ती सोडून या सर्वजणी कोण? गॉड, मेघाच्या कझन्सची नावही माहीत नाहीत मला. आय हार्डली नो एनीवन. मेघा कीप्स ऑन टॉकिंग अबाउट कझन्स, बट माझं लक्ष कुठे असतं? मोस्टली तर मी मेघाला बघण्यातच बिझी असतो. शी सेड इट्स नॉट अलाउड, ट्रेडिशन्स. त्याचंही अडखळतच उत्तर. नक्की कुणाशी बोलत आहोत काहीच अंदाज येईना. अहो असं काही नसतं, यायचं तुम्ही बिनधास्त, मेघाचं काही ऐकत जाऊ नका. हा आवाज ओळखीचा होता, तरीही नाव आठवेना. या शुअर, व्हेअर इज मेघा? शेवटी हिम्मत करून विचारलंच. बाई बाई बाई, जराही चैन पडत नाही का मेघाशिवाय? उद्या लग्न आहे, मग कायमचीच तुमच्याजवळ असणार ना. या चिडवण्यावर काय बोलावे त्यालाही समजेना, पण गालावर गोड हसू मात्र आलंच. नाही हा, लगेच उद्या नाही, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय अजिबात नाही. पुन्हा नवीन आवाज, सोबत हसण्या खिदळण्याचे आवाज. हा तिकडे गोंधळात. व्हॉट इज दिस रूल ऑफ सत्यनारायण पूजा? ताई काय हे? तिने धावतच येऊन मैथिली ताईकडून फोन काढून घेतला. स्वतःच्या बेडरूम मध्ये जात दार लॉक केलंच. सॉरी, काय झालं? काही म्हणाली का ताई? भीत भीतच विचारलं. शी सेड इवन इफ वी आर मॅरिड वी कांट मीट ईच अदर बिफोर दॅट. व्हॉट? हा, सत्यनारायण पूजा. कडक आवाजातलाच प्रश्न. अहो सत्यनारायण पूजा, हो हो, तशी पद्धत असते ना न भेटण्याची. धाप लागलेली. खोल श्वास घेतच बोलत होती. आणि हे तुम्ही मला कधी सांगणार होतात? आवाजात प्रचंड राग.
मी नाही सांगितलं का? सॉरी. तिचं चाचरतच बोलणं, पण तिच्या सॉरी पूर्वीच कॉल कट. व्हॉट इज दिस? मी इथे बसून प्लॅन करतो आहे की उद्या मेघा या रूममध्ये माझ्याबरोबर असणार. आय वॉन्ट टू शो हर दिस रूम. इथे बेडवर बसून मी मेहंदी बघणार, त्यांच्यासाठी आणलेलं स्पेशल गिफ्ट दाखवायचं आहे. अँड नाऊ शी इज टेलिंग मी वी कांट मीट. रिडिक्युलस. रागातच उशीत डोकं अडकवून बसलेला तो, अन इकडे उशीला कवटाळून बसलेली ती. एका रात्रीचा तर प्रश्न आहे, एवढं काय चिडायचं? समजावणं गरजेचं. कॉल केलाच पुन्हा, पण रिंग वाजत राहिली. ट्रिंग 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 ट्रिंग.